तर बघा विद्यार्थी मित्र, मराठी व्याकरणाच्या लेक्चर सिरीज मध्ये आज आपण लिंग हा टॉपिक काय करणार आहोत, चालू करणार आहोत। तर विद्यार्थी मित्र बघा की शालेय स्तरावर ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। तर लिंग म्हणजे काय बघा आणि लिंगाचे प्रकार किती असतात ते आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्र, लिंग या शब्दाची काय व्याख्या असते किंवा काय डेफिनेशन असते बघा। लिंग म्हणजे काय, नामाच्या रूपावरून बघा, लिंग म्हणजे काय तर नामाच्या रूपावरून, लिंग म्हणजे काय तर नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे, बघा नामाच्या रूपावरून, नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे, बरोबर, ते नाम पुरुष जातीचे, बघा नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे, की स्त्री जातीचे आहे, बघा पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे। बघा की लिंग काय आहे, नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी, की दोन्हीपैकी, बघा की दोन्हीपैकी, बरोबर, की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही, दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही, दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही, दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते, असे ज्यावरून कळते, बघा असे ज्यावरून कळते, असे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात, त्याला काय म्हटलं जातं, त्याला लिंग असे म्हणतात, बरोबर, त्याला लिंग म्हणतात। विद्यार्थी मित्र बघा की लिंगचा आपण घेत असताना विद्यार्थी मित्र नॉलेज जर आपण ऑनलाईन व्हिडिओ टाकत असलो तरी आपण तो कशी विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वाढून तो कसा मेरिट मध्ये बसेल यासाठीच आपण तत्पर कार्य करत आहोत। तर बघा लिंग म्हणजे काय, लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग म्हणतात। विद्यार्थी मित्र, लिंगाचे प्रकार किती आहेत बघा, तर लिंगाचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार पडतात। पहिला आहे पुल्लिंग, बरोबर, पहिलं कोणतं लिंग आहे, पहिलं जे लिंग आहे ते आहे पुल्लिंग, बघा पहिलं लिंग आहे पुल्लिंग। दुसरं आहे स्त्रीलिंग, दुसरं कोणतं आहे स्त्रीलिंग, बघा पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि त्यानंतर पुल्लिंगी, स्त्रीलिंग, बघा पहिला आहे पुल्लिंगी, त्यानंतर आहे स्त्रीलिंगी, बघा त्यानंतर काय आहे स्त्रीलिंगी आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नपुंसकलिंग किंवा नपुंसकलिंगी। म्हणजे काय की या लेक्चर मध्ये आपण एवढाच भाग बघतोय की लिंग म्हणजे काय, लिंग म्हणजे नामाच्या रूपावरून ते नाम पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग असं म्हणतात। उदाहरणार्थ पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी। तर विद्यार्थी मित्रो या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय, इथून पुढच्या भागामध्ये याचा भाग जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।